श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊली म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू ज्या गोष्टींची वाट पाहत आहेस ते तुझ्या मार्गात येत आहे. गोंधळातून बाहेर पडा. स्वतःसाठी कार्य करा. स्वतःला दिलेला वेळ कधीही निरर्थक होणार नाही. देवाला दिलेला वेळ कधीही निरर्थक होणार नाही. काही लोक तुम्हाला गोंधळात पाडू इच्छितात, जिथे तुमची प्रगती खुंटावी, तुम्ही पुढे जाऊ नये. म्हणूनच काही प्रयत्न सुरू आहेत. पण त्या सर्व काही प्रयत्नांना निरर्थक करणारे माझे आशीर्वाद येत आहे. जागृत हो आणि त्या गोंधळातून बाहेर येण्यासाठी परमेश्वराचे ध्यान चिंतन कर. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही काही करू इच्छिता तेव्हा नशिबाची साथही असणे तितकेच आवश्यक आहे. तुमच्या कर्मावर अधिक लक्ष केंद्रित करा. कारण कर्म कार्य तुम्हाला ते देऊन जातात जी तुमची इच्छा आहे. देव तुम्हाला मदत करतात, पण त्या मार्गावर चालणे हे तुमचे कर्तव्य आहे. ते कर्म करणे हे तुमचे कर्तव्य आहे. मग मागे वळून पाहू नका. तुमचे सौंदर्य अधिक वाढवल्या जाईल. तुमचा आनंद अधिक वाढवल्या जाईल. जे कोणी त्यासाठी प्रयत्न करत आहे हे मी जाणतो. खरे तर असे आहे की माता लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन तुमच्या जीवनात कुणीतरी येत आहे, जो तुमच्यासाठी लाभप्रद ठरणार आहे. तुम्ही काही निर्णय घेणार आहात, करणार आहात, त्यासाठी तयार व्हा. तुमचाही स्वामी शक्तीवर, दैवी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच होय, माझा दैवी शक्तीवर, स्वामी शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. तुम्ही पाहत असलेला गोंधळ हा काही काळातच दूर होईल. तुम्ही मनाने संपूर्णपणे एकाग्र व्हाल. आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यासाठी काही मोठा चमत्कारिक संदेश आहे. तेव्हा दुर्लक्ष न करता, शेवटपर्यंत कंटाळा न करता याचे बोल ऐकून घ्या. कारण यातील बोल तुमच्यासाठी चमत्कारांच्या व्यतिरिक्त आशीर्वाद देणारे आहे. तुमच्याकडून काही लोक काही हिसकावून घेऊ इच्छितात, पण मी तुमच्या पाठीशी उभा असताना त्यांचे सर्व काही केलेले प्रयत्न हे तुमच्यासाठी फळाला येणार नाही. कारण ते सर्व काही निश्चित वेळेवर होणार आहे. जेव्हा देव आशीर्वाद देतील, चमत्कार घडतील आणि ते हार मानतील. मला माहीत आहे की ते लोक कोण आहेत. त्यांचा हरणे हा स्वभाव नाही, पण ते योग्य दिशेने नाहीत, म्हणून त्यांना हार मानावी लागेल. जो कोणी माझ्या भक्तावर आरोप करतो, माझ्या भक्ताच्या कार्यात लबाडी दाखवतो आणि माझ्या भक्ताच्या आयुष्यात खूप काही अशा गोष्टी करू इच्छितो ज्या नकारात्मक आहे, ज्या त्याच्या मनातील खोल वेदना जागृत करू शकतात, म्हणून मी आज त्याच्यासमोर उभा आहे. जर तू आजचा हा संदेश संपूर्ण ऐकशील तर पैसा, प्रतिष्ठा, मान, सन्मान सर्व काही तुला मिळणार आहे. निश्चिंत राहून कार्य करणे सुरू करा. कोण काय करत आहे, कोण तुम्हाला त्या गोंधळात पाडू इच्छितो. स्वतःकडे धन आकर्षित करण्यासाठी, प्रतिष्ठा, सन्मान आकर्षित करण्यासाठी तुम्ही जे काही करत आहात, तर तुमची प्रार्थना देव ऐकत आहे. तुमच्या कार्यावर, तुमच्या प्रार्थनेला उत्तर देण्यासाठीच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. स्वतःला एकटे मानण्याची चूक करू नकोस. कारण प्रत्येक क्षणाला तुझा देव तुझ्या सोबत आहे. कारण तू नामस्मरण करतोस, तुझ्या इच्छेतून, अंतर्मनातून मला हाक मारतोस. म्हणूनच आज हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला, तुला भरभराट प्रदान करणारे, संकेत देणारा, हा उज्ज्वल तुझे भविष्य रंगवणारा संदेश तुझ्यापुढे आला आहे. मी तुझ्या हृदयाला दुखावणाऱ्या आणि तुला वेदना पोहोचवणाऱ्या काही गोष्टींना तुझ्याकडून आजच रात्रीतून काढून घेणार आहे. आज रात्री जेव्हा तू निद्रा अवस्थेत असशील तेव्हा मी ते सर्व नकारात्मक तुझ्यातून दूर करेल. तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे ना? कारण मी तुझ्याशीच बोलत आहे. तुझे लक्ष माझ्या बोलांवर केंद्रित कर.
माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचत आहे ना? तुझ्या हृदयातील वेदना थांबतील, दुःख संपेल आणि चिंता, काळजी दूर होईल. या आशीर्वादाने तुझ्यासाठी सर्व काही घडणार आहे. तुम्ही तुमच्या आत्म्याला जे काही पुरवू इच्छिता, मग ती शांतता असो, एकाग्रता असो, ते सर्व काही तुम्हाला देवाकडूनच आशीर्वादांच्या रूपात प्राप्त होणार आहे. हे ऐकल्यानंतर 24 तासात तुम्हाला आश्चर्यकारक परिवर्तन तुमच्या आयुष्यात पाहायला मिळणार आहेत. ते दरवाजे जे तुमच्यासाठी बंद होते ते आता उघडतील, कारण मी तुमच्या सोबत आहे. मी तुमचे अश्रू पाहिले आहे. तुमचे हृदय कित्येकदा वेदनेने भरलेले आहे. ज्या ठिकाणी तुम्ही जाऊ इच्छिता, ज्या ठिकाणी तुम्ही प्रगती पाहू इच्छिता, आता ते द्वार तुमच्यासाठी उघडल्या जात आहे. श्रद्धा वाढवा, विश्वास वाढवा, स्वतःवरही आणि तुमच्या देवावरही. नकारात्मकता दूर होईल आणि आशीर्वाद स्वीकार होतील. तुम्ही निस्सीम भक्ती करता, माझ्यापर्यंत ती पोहोचत आहे. शेवटपर्यंत जो कोणी माझा बाळ कंटाळा न करता हा संदेश ऐकत आहे, त्यावर माझी निरंतर कृपादृष्टी आहे. तुझ्या नशिबाचे द्वार मी उघडत आहे. जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकत असशील तर तुझ्या मनातील त्या वेदना संपतील, दुःख हरेल, तुझी काळजी संपेल. बाळा, कारण माझे आशीर्वाद तुझ्यावर लक्ष आशीर्वाद प्रदान करतील. बाळा, कधी कधी तुम्ही कोट्यावधी लोकांमध्येही तुम्हीच निवडले जाता. त्याचे कारण काय असते हे तुम्हाला माहीत आहे का? कारण तुम्ही शांततेने देवाकडे जे काही मागितले आहे, समाधानासाठी, आनंदासाठी तुम्ही जे काही प्रयत्न केले आहे, त्यात तुम्ही यशस्वी ठरणार आहात. तुम्ही कुणाचीही ईर्ष्या करत नाही किंवा कुणाकडेही काहीही अशा गोष्टी करत नाही ज्यामुळे कुणाचे मन दुखावल्या जाईल. जो सामंजस्यपणे आपले कर्म करत पुढे जातो, आपल्या चुकांना दुरुस्त करतो आणि पुन्हा त्या चुका घडू नये, अहंकार ठेवत नाही आणि कधीही कुणाच्या कार्यांसाठी कंटाळा करत नाही किंवा कुणाला मदत करण्यास कंटाळा करत नाही, तोच विजयी ठरतो. एक पाऊल पुढे टाकत राहा, कारण वाईट शक्ती हार मानेल आणि तूच जिंकणार आहेस. काही लोक तुमचा अपमान करू पाहतात, तुम्हाला कसल्या तरी गोष्टींनी गुंतवू इच्छितात आणि तुम्हाला तुमच्या कार्यापासून दुर्लक्षित करू इच्छितात. पण त्याकडे लक्ष न पुरवता तुम्ही योग्य ठिकाणी लक्ष पुरवावे. आपल्या कुटुंबासाठी तुम्ही लक्ष्मीप्राप्ती पाहू इच्छिता, ते वैभव, ते सुख आकर्षित करू इच्छिता. ते सर्व काही घडणार आहे. पैशामुळेच तुम्ही कर्जही फेडणार आहात. मला माहीत आहे की तुमच्या मनातील त्या सर्व काही तळमळींचे उत्तर घेऊन आलेला हा संदेश आहे. मी आणि माझे आशीर्वाद तुमच्या निरंतर सोबत आहे. तुम्ही हिऱ्यासारखे चमकाल, कारण तुम्ही योग्य दिशेने कर्म करत पुढे जात आहात. काही गोष्टींना उशीर लागू शकतो, पण जे काही घडणार आहे, जे परिवर्तन, जे बदलाव लागोपाठ तुमच्या आयुष्यात घडत आहे, ते तुम्हाला एका उंचीवर नेण्यासाठी आहेत. लक्ष्मीप्राप्ती होणार आहे. आश्चर्याने तुम्हाला पाहणारे पाहतील, कारण तुमची एवढी वेगवान प्रगती होणार आहे. इतरांवर अवलंबून राहण्याची कधीही गरज पडणार नाही. इतरांसमोर हात पसरण्याची देखील आवश्यकता पडणार नाही. इतके धन, सुख तुम्हाला मिळणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद चिरकाल तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर राहावा, यासाठी जय महालक्ष्मी माता टाईप कर. माता लक्ष्मीचा आशीर्वाद कुणाला नको आहे? सर्वांनाच तो हवा आहे. पण प्रत्येक कार्य करताना आपल्या कार्याकडे दुर्लक्ष करू नको, कारण तू उंचावण्याच्या स्थितीत पोहोचवल्या जात आहे. तुझी प्रार्थना मान्य झाली आहे. आशीर्वाद आले आहे. ते सर्व संकटे टाळल्या गेली आहेत. कार्यातले अडथळे दूर करण्यात आले आहे. तुझ्या शक्यता वाढवल्या जात आहेत. तुम्ही आनंदाची बातमी आकर्षित कराल. तुम्ही त्या शुभ इच्छा आकर्षित कराल, कारण देवाची मदत त्यांनाच मिळते जे एका ठिकाणी थांबून देवाचे नामस्मरण करतात, देवावर संपूर्ण विश्वास ठेवतात आणि देवाकडून कुठेही वेगळ्या स्थितीत जाऊ इच्छित नाही. जो कोणी देवावर संपूर्ण विश्वास ठेवतो त्याच्या पिढी
दर पिढी त्याची सुखे वाढत राहतात, आनंद वाढत राहतो आणि तुमच्या कुटुंबाला सुखाचा, आनंदाचा वर्षाव केला जातो. त्याचप्रमाणे माझे हे बोल ऐकणाऱ्या प्रत्येक भक्तावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद चिरकाल राहावा यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. बाळा, वेळ गेलेली नाही तर तुझी वेळ येत आहे. तुम्ही ती समृद्धी, ते ऐश्वर, ते सुख आणि ते यश प्राप्त कराल. समजून जा की तुमची चांगली वेळ सुरू झाली आहे. ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश उघडला आहे, पुन्हा पुन्हा ऐका, कारण यातील काही गोष्टी तुमच्या हृदयातील ताण, तणाव आणि संघर्ष कमी करणारे आहेत. माझे संकेत त्यांनाच मिळतात जे माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतात. माझ्या आवाजाला महत्त्व द्या. माझ्या आवाजातून तुमच्या हृदयाला त्या सर्व काही वेदनेपासून मुक्तता मिळणार आहे. माणसांमध्ये काय शोधता हे तुम्ही ठरवा, कारण कधीकधी माणसेच मदत करतात आणि कधीकधी माणसंच काहीतरी हिरावून घेण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही देवाकडे आला आहात. देवावर संपूर्ण विश्वास ठेवून कोण तुमच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहत आहे हे जाणल्यापेक्षा आपल्या कर्मात अधिक लक्ष घाला. मला माहीत आहे वेदना संपतील, कारण मी तुझ्या वेदना संपवण्यासाठी, तुला आशीर्वादित करण्यासाठी आलो आहे. हसणे सुरू ठेवा, आनंद विखुरणे सुरू ठेवा, कारण जो कोणी आनंदात असतो त्याच्यासाठीच हा संदेश आहे. तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य तुमच्यावर भरभरून प्रेम करतो. तुम्हाला आनंद वाटावा यासाठी प्रत्येक कर्मात तुम्हाला मदत मिळते. तुम्ही तुमच्या मुलांपासून, तुम्ही तुमच्या आई-वडिलांपासून, तुम्ही तुमच्या सर्व कुटुंबापासून जे काही प्रेम पाहता ते सर्व काही तुमच्या इच्छेने तुम्हाला मिळत आहे आणि ते मिळत राहील, कारण देव तुझी तळमळ पाहत आहे. तू कार्य करतोस ते तुझ्या कुटुंबाला समर्पित आहेत. मला माहीत आहे की कुटुंबाला आनंद मिळावा म्हणून तू ते सर्व कार्य करतोस. आता तुझे शुभ दिवस तुझ्या मार्गात आहेत. तुझी विनंती परमेश्वराने स्वीकार केली आहे. बाळा, तुझी विनंती मान्य झाली आहे. नकारात्मकता हारेल आणि नकारात्मक गोष्टी नष्ट केल्या जातील. स्वतःच्या हिस्स्यावर येणाऱ्या सुखांसाठी तयार व्हा. स्वतःलाही महत्त्व द्या. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी राहून तुम्ही तुमची प्रगती साध्य कराल. मला माहीत आहे की तुमच्या मार्गात आशीर्वाद आहेत. पुढे चालत राहा, पावले टाकत राहा, प्रयत्न थांबवू नका. मोठे यश संपादन करण्याची शुभ वेळ आली आहे. माता लक्ष्मी तुमच्या घरावर सुखाचा वर्षाव करेल, आनंदाचा वर्षाव करेल. ते सर्व काही स्वीकार करा. हा संदेश ज्यांनी कुणी शेवटपर्यंत ऐकला आहे त्यांच्या मनातील सर्वात मोठी इच्छा या 24 तासात पूर्ण होणार आहे. तुमच्या खोल मनावर परिणाम करणारा, शुभ परिणाम देणारा हा सात्विक संदेश जिथे जिथे ऐकला जाईल, ऐकणारी जागा, ऐकणारे अंतकरण, मन, हृदय पवित्र होईल. या क्षणामध्ये तुम्ही केलेली इच्छा पूर्ण होईल आणि तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण होईल. तुम्हाला आनंदाच्या बातमीसह अनेक शुभइच्छा मिळतील. त्या शुभइच्छा स्वीकार करा. आनंदी रहा. तुम्ही ज्या क्षणाला हा संदेश उघडला आहे तेव्हापासून देवाचे अफाट अनंत कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे. तुम्ही कितीही या संदेशाला ऐकताना ज्या ज्या काही गोष्टी माझ्याकडे सांगितल्या आहे किंवा मला काहीतरी अशी अपेक्षा केली आहे ती लवकरच पूर्ण केल्या जाईल. तुमची इच्छा तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यासाठी खूप काही घेऊन आला आहे. तुमच्या मनातील वेदना संपतील, दुःख हरेल, चिंता हरेल, काळजी संपेल आणि तुम्ही भरभराटीने पूर्ण व्हाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी